हेलो गाइस, गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार ब्लॉग. आता गाईज आपण आत्ताच नाक्यावरती आलेलो आहे. बघा आपला नाका आहे. इथं गाड्या लागलेल्या आहे समोर. आणि आता बघूया आपल्याला कोणतं आणि कुठलं भाडं लागतंय ते, तर वाट बघूया. ओके. A few moments later. हॅलो गाईज, आता आपल्याला भाडं लागलेलं आहे आणि आपण आता भाडं भरण्यासाठी इथं आलेलो आहे. आता या चौकामध्ये बघा, इथं स्वामी समर्थांचं मस्त मंदिर आहे. हां, आता आपण इथं आलेलो आहे. बाजूला मस्तपैकी स्वामी समर्थांचं मंदिर आहे. आणि हे आता हे गाडी लोड होते. आता बघा इथं बांधकाम साहित्य पडलेलं आहे. बाजूला घराचं काम चालू आहे. आणि हे स्वामी समर्थांचं मंदिर. हे स्वामी समर्थांचं मंदिर आहे. आणि हा जो आहे आपल्या पाठीमागं तो यज्ञकुंड आहे. होम कुंड आहे. आणि हे स्वामी समर्थ मंदिर. तर आता आपलं गाडी लोड होते. आता बघूया लोड झाली का निघू. हॅलो मित्रांनो, आपल्याला आता शिंदेगावचं भाडं लागेल. अण्णा लोकांचं ते भाडं आहे, तेच शिंदेगावला पोहोचवायचं आहे. तर चला निघूया आपण. घंटा गाडीमुळं जरा थांबावं लागलं. जा रहे क्या गाँव? तमिलनाडु. आप जा रहे क्या? आप अकेले जा रहे क्या? अच्छा, बाकी के लोग दोनों रिटर्न आ जाएंगे ना? हाँ, दोनों रिटर्न. अच्छा. और कितना भाड़ा दिया? नहीं, तमिलनाडु तक भाड़ा कितना दिया? कस्टमर पहचान वाले फ्रेंड है गाड़ी वाले. हाँ. अरे बहुत भारी. नहीं तो तमिलनाडु का बहुत भाड़ा लग गया होता आपको. हाँ, ना फ्रेंड है. ये अन्ना का फ्रेंड है क्या? हाँ, बराबर है. नहीं तो भाड़ा बहुत लगा होता फिर. कम से कम 15-20 हजार. हाँ, बराबर है कि नहीं? सामान इतना ही ना, सिर्फ सामान छोटा सा आपका, इसलिए इतना ये नहीं है. नहीं तो तमिलनाडु का भाड़ा कम से कम 15-20 हजार लग गया होता. यानी ऐसा जो रिलेशन है वो ऐसा काम आते रहता. अभी मतलब उधर ही रहने वाले क्या आप?
तमिलनाडु में, इधर नहीं आने वाले नासिक में। क्यों, नासिक अच्छा नहीं लगा क्या आपको? अच्छा ना, वो हार्ट प्रॉब्लम। आपको हाँ। हार्ट प्रॉब्लम है? हाँ। अरे यार, ये तो इधर ना फैमिली गाँव में। अच्छा अच्छा, इधर सिंगल है। हाँ सिंगल वो रहते हैं। बच्चे ना स्कूल में कॉलेज में है। हाँ, बराबर है, बराबर है। हाँ। नहीं, फिर बराबर है। 4-5 महीने के हॉस्पिटल गया। आ गया। हाँ। कब से आए इधर बोले? हाँ? या नासिक में कभी आए थे आप? कभी 2 दिन आना। हाँ, 2 दिन। 2 दिन हो गए? हाँ। सिर्फ 2 दिन? हाँ। मतलब वापस लगे जा रहे हैं? अरे यार। उधर ही हॉस्पिटल एडमिशन। हाँ 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 ये चेंज देगा आ रहे। हाँ। ये चेंज, हाँ, क्या? जामन चेंज। हाँ। नहीं तो नासिक बहुत अच्छा है। हाँ अच्छे। आपके अन्ना लोग बहुत है नासिक में। नासिक बहुत अच्छा सिटी है। नासिक अच्छे है। मिलजुल के रहते हैं सब नासिक में। बिजली वाला बहुत बड़ा है। हाँ, और सब मिलजुल के रहते हैं। कितना किलोमीटर है? कोलकाता। क्या कोलकाता है। समझा नहीं? कोलकाता ना? हाँ, टोल नाका। हाँ टोल ना। टोल नाके पे कितना किलोमीटर है? ये 21 किलोमीटर यहाँ से, छिड़को से। ये वड़ा लगावे, ये अन्ना वड़ा लगाओ बोलते हैं उसको, वड़ा लगाओ। ये गांव का नाम वड़ा लगावे। ये अभी जो जा रहे हैं ना, हाँ हाँ ये वड़ा लगावे। सिटी का। सिटी के अंदर का वड़ा लगाओ, छोटा छोटा। हाँ चेन्नई। चेन्नई का। ये जो गाँव बोल रही है, ये जो एरिया है ना, ये एरिया का नाम वड़ा लगावे। हिंदी ज्यादा नहीं आता आपको? अच्छा, थोड़ा यहाँ के अन्ना लोग बहुत अच्छी हिंदी बोलते हैं। मराठी तक बोलते हैं अच्छी। सब बचे। हाँ, क्योंकि बहुत सालों से रहते नहीं इधर। हिंदी भी अच्छी बोलते हैं, मराठी भी अच्छी बोलते हैं। ज्यादा। अभी ये आ गया गणेश मंदिर। गणेश मंदिर। हाँ हाँ, मुर्गन। हाँ हाँ। हाँ, बहुत बड़ा मंदिर है ये। अब उधर मुर्गन बोलते हैं ना। अहमद हाँ गंगा। हाँ, ये देखो, ये गणेश मंदिर। हाँ हाँ। मुर्गन धंधा अच्छा। हाँ, यहाँ पे अच्छा धंधा है। ये आ गया अभी अम्बेडकर नगर। ठीक। हाँ, इसको अम्बेडकर नगर बोलते हैं। ये उसको उपनगर एरिया बोलते हैं। उपनगर। आपकी वो साइड तमिलनाडु की गाड़ियाँ बहुत रहती है। बहुत गाड़ी। बहुत डेली 400-500 गाड़ी आती होगी डेली। आती होगी और जाती होगी। केरला, तमिलनाडु। दत्त मंदिर सिग्नल चौक्या, सिग्नलवरती गाड्या उभ्या राहतात. सिग्नल असल्यामुळे भरपूर गर्दी राहते इथं. सिग्नल सुटलेला आहे आता. सिग्नल सुटला आहे, आता आपण निघतोय. हा नाशिकचा उडान पूल, नाशिक रोडचा. हाँ ये नाशिक रोड का ब्रिज है। हाँ, नीचे से रेल जाती है, बहुत पुराना है। जुना जकात नाका शिर्डीचा. अब ये दाना रिवर आएगा, रिवर बड़ा रिवर है ना, ये रिवर है वो, ये दारना रिवर है बोलते उसको. दारना रिवर, हाँ दारना रिवर है. ये है पळशे गांव. इसके आगे अभी सिंधे गांव है, जहाँ अपन को जाने का है. आगे ले लो.
टोल नाक्याजवळ आलो आहे आम्ही आता आणि इथंच गाडी क्रॉस करायची दुसऱ्या गाडीमध्ये घर सामान क्रॉस करायचं. तर थोडं थांबूया मग. ओके चला थोडं टोल नाक्याच्या थोडं अजून पुढं जायचं आहे. जी गाडी दिसती ना आता पुढं पुढची गाडी पुढची गाडी आहे ना या गाडीमध्ये क्रॉसिंग करायचं. तर या गाडीमध्ये मित्रांनो क्रॉस करायचं आपल्याला. जी बाजूची जी गाडी आहे ना तिच्यामध्ये क्रॉस करायचं आहे, क्रॉसिंग करायचं आहे. आता इथं गाडी लावून देऊ क्रॉसिंगला. ठीक आहे थांबूया आता गाडी क्रॉसिंग करून घेऊ आता. तर मित्रांनो आता आपण इथं अजून शिंदे टोल नाका आहे बघा, शिंदे टोल नाका तिथं आलेलो आपण. आता ही आपली इथं सामान आता उतरवतोय आपण. नहीं वो इंस्टाग्राम में भेजते. छोटा मोटा ब्लॉग गाड़ी नहीं डालने का. नहीं छोटा मोटा ब्लॉग बना हमारे गाड़ी का रहता डालने के तो नहीं फिर तो वो तो बराबर है आपका. सामान खाली करताय आता. झालं खाली आता सामान आपलं. चला आता निघूया आता. तर आता निघूया आता. तर आता आपलं भाडं खाली झालंय. आता भाडं मिळालं पण आपल्याला पैसे पण मिळाले. तर आता निघूया आपण वापस नाक्यावरती. ओके मस्तपैकी छान वारं सोडले. पाऊस पडतोय बाहेर. आणि पाऊस पडत असल्यामुळे मस्त गार वारं सुटलेलं, एकदम गार वारं सुटलं, छान वारं सुटलेलं, एकदम थंड गार वारं आहे. रोडच्या कडे लोक कसे भाजीपाल्यावाले भाजी विकायला बसलेले, मग तर एकदम हिरवेगार भाजी. पावसामुळे जरा खूप कमी नाही, इथं खूप गर्दी असते. दुपारनंतर खूप गर्दी असते इथं भाजीपाल्यावाल्यांची. हे पळसं गाव आहे, हे पळशा गावच्या या रोडच्या कडेला खूप गर्दी असते भाजीपाल्यावाल्यांची संध्या दुपारनंतर. जुना रेल्वे ब्रिज हा, खूप म्हणजे खूप जुना. आम्ही लहानपणी आमच्या गावावर नाशिक रोडला आलो. आमची इथं बहीण राहायची. रेल्वेच्या कडेने जावं लागतं आम्हाला इथं उतरून. रेल्वे लाईनच्या कडेने उतरून जाऊन पायी जाऊन, आणि त्याच्या बाजूलाच त्यांचं घर होतं. त्यामुळं तो मी लहान होतो तेव्हापासून तर रेल्वे पूल हा. नंतर इथं उड्डाण पूल झाला, पण पूल त्या बाजूचा जो पूल आहे डाव्या बाजूला, तो जुना पूल आहे, तो अजूनही तसाच. आणि तो वाहतूक पण चालू आहे, त्याच्यावर बंद नाही पडलेला. हे बाजूला दिसते हे नाशिक रोड. सिग्नल दत्तनगर सिग्नल. चला सिग्नल सुटला आहे आता.
मित्रांनो आता आपण आंबेडकर नगरला आलो आहे आणि इथून डाव्या बाजूने टर्न घेऊन डायरेक्ट आपल्या नाक्यावर पोहोचू आपण आता. ते आता आपण डाव्या बाजूला टर्न घेतलेला आहे. आता राईट घेऊन आता आपण सरळ लेखानगरचा जो उडान पूल आहे तिथं पोहोचू. आता हे बघा, आता हा समोर दिसतोय तो लेखानगरचा उडान पूल आहे आणि तिथून आपण राईट घेऊन परत लेफ्ट घेतला का आपला नाका. आपल्या नाक्यावरती पोचतोय. गाडी लावायला जागा आहे तेव्हा गाडी लावून देऊ पुढं. तर आलोय आता आपण आपल्या नाक्यावरती. साधारण 406 किलोमीटर होता, आता 444 झाले. तर 38 किलोमीटर आपला नाशिक शिडको ते शिंदेगाव टोलनाका हा प्रवास झाला आहे. तर आता बघूया परत काही दुसरं भाडं मिळतं आहे का, कारण आत्ता 2 वाजलेले. 5-1 मिनटात जेवण करून घेऊ आणि दुसरं भाडं लागतंय का त्याची वाट बघू. तर ओके. तर मित्रांनो आता 2:30 वाजलेले. तर जेवण करूया आपण मस्त. आणि बघा, मेथीची भाजी, शेपूची भाजी आणि पोळ्या आणि आपलं घरचं पाणी बॉटल. तर मग चला जेवण करायला. ओके. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि थोड्या वेळ आता रेस्ट करू. थोड्या वेळ आता जरा आराम करू, बसू आणि बघूया कोणी येतं आहे का दुसरं भाडं येतं आहे का त्याची वाट बघू. पाठीमागं बघा किती मस्तपैकी छान छान एकदम आमच्या नाक्यावरती एकदम हिरवगार एरिया आहे सर आमच्या नाकामध्ये. हे काही झाडं एकदम मस्तपैकी हिरवगार एकदम सगळीकडं, त्यामुळे एकदम भारी वाटतं. तर थांबूया थोड्या वेळ, दुसरं भाड्या येईपर्यंतची वाट बघू. ओके. दुसरं भाडं लागलेलं आहे, घर सामानाचं आहे आणि शिडकोतच जवळ आहे. ते फोन करणार आहे आता आपल्याला. फोन केल्यानंतर आपण निघूया. ओके. हां चला. घर सामान भरलं आहे आता. पाऊस येत होता त्याच्यामुळं भरलं. चला दिलीप भाऊ. हां तर आता चला गाडी चालू. पाऊस येत होता, ताडपत्री बांधावं लागेल त्याच्यामुळं. तर आपण पाऊस येत असल्यामुळे ताडपत्री बांधावं लागले आपल्याला अगोदर आणि मग आता निघतोय. ओके. इथं महिला बँक म्हणून आहे, खाली करायचं सामान. इथं जवळच महिला बँक आहे. हे आता आपलं खाली होतंय सामान, इथं खाली करायचं आहे.
हॅलो गाईज, तर आता आपण ते दुसरं भाडं लागलं होतं आपल्याला घर सामानाचं, ते आपण सोडून आता नाक्यावरती आलेलो आहे. तर चला आपण आज आपला व्हिडिओ इथंच थांबू. आणि जर तुम्हाला जर व्यवस्थित वाटलं तुम्हाला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.